स्त्री अभिमानी आहे. सावित्रीच्या कर्तृत्वावर प्रत्येक स्त्री अभिमानी आहे. इतिहासाच्या पानोपानी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. इतिहासाच्या पानोपानी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 3 जानेवारी एका क्रांतिज्योतीचा जन्मदिन, जिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतीय महिलांच्या हजारो वर्षापूर्वीचा अंधकार संपविला, जिच्या संघर्षाने स्त्रीला आत्मसन्मान मिळाला आणि कर्तृत्वाने भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिला देखील आपले अस्तित्व सिद्ध करताना दिसत आहे. होय, आज त्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, ज्यांच्या संघर्षाशिवाय आपल्याला दवाखान्यात महिला डॉक्टर दिसल्या नसल्या, प्रशासनात महिला अधिकारी दिसल्या नसत्या आणि शाळेमध्ये महिला शिक्षिका दिसल्या नसत्या. अंधकाराने भरलेला या कालखंडात स्त्रीला माता मानणारा, तिची पूजा करणारा आपल्या या देशात शेकडो वर्षापर्यंत स्त्रीला दुय्यम वागणूक मिळत गेली. बालविवाह, सतीप्रथा अशा अनिष्ट परंपरांमुळे हा समाज पोखरलेला होता. या अंधकाराने भरलेल्या कालखंडात कितीतरी बुद्धिमान व प्रजावंत स्त्रियांना संधी व समानता न मिळाल्यामुळे त्यांना काळाच्या पोटात गडप व्हावे लागले. परंतु भारताच्या उद्याच्या भवितव्याला हे मान्य नव्हते. म्हणून 3 जानेवारी 1831 रोजी एका प्रवर्तक नारीने जन्म घेतला. त्यांचे नाव होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. समाजाप्रती शिक्षित होऊन आपण आपल्या देशाचे कर्तव्य पूर्णपणे पार केले पाहिजे. ही सावित्रीबाई फुले